येणाऱ्या मकर संक्रांती निमित्ताने नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात। पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली असून मांजांमध्ये पशु पक्षी व मनुष्य अडकून त्यांना गंभीर दुखापत होऊन प्रसंगी त्यांची जीवितहानी होत असल्याने असा नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार मनाई आदेश पारित करण्यात आला आहे। त्याच अनुषंगाने 4 डिसेंबर रोजी पहाटे कुमावत नगर पाटाजवळ शिवमंदिर जवळ भिंतीलगत पंचवटी नाशिक व गुरुदत्त कलेक्शनच्या बाजूला मखमालाबाद नाका पंचवटी नाशिक अशा दोन्ही ठिकाणी काही इसमांकडून पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा बंदी असलेला नायलॉन मांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याबाबतची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर व त्यांची टीम तैनात करून कारवाईचे आदेश दिले होते। पथकाने सापळा रचून इम्रान मसुदन शहा राहणार सुदर्शन कॉलनी पंचवटी नाशिक व शुभम भाऊसाहेब आहिरे राहणार गुरुदत्त कलेक्शन शर्ट पॅन्ट विक्री दुकान सुदर्शन कॉलनी पंचवटी नाशिक यांना जागीच पकडले व त्यांच्याकडून एकूण 65,800 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला असून त्याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास महेश नांदुर्डीकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत जाधव करीत आहेत। येणाऱ्या 15 जानेवारीच्या मकर संक्रांतीला नाशिक शहरात सणानिमित्ताने पतंग उडविण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे, परंतु पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक मांजाऐवजी नायलॉन मांजा तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रतिबंधित मांजाची विक्री काही इसमांकडून केली जात असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे। त्यामुळे मानवी व पशु जीवितास मोठ्या प्रमाणात हानी व धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कुणीही प्रतिबंधक नायलॉन मांजा अथवा काचेचा वापर तयार करण्यात आलेल्या मांजाची विक्री अथवा वापर करू नये असे आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे। तसेच कुणीही प्रतिबंधक मांजाची विक्री व वापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।